हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस, आपण परक्या लोकांसाठी एवढं करत असतो, मग ही तर कृष्णाची फॅमिली आहे आणि कृष्णाची फॅमिलीसुद्धा आता आपलीच फॅमिली आहे ना. आणि मी आधी तिला त्यांच्या घरी घेऊन गेलोच होतो, पण खरोखर त्यांना तिच्या ट्रीटमेंटचा खर्च जमणार नाही, म्हणूनच त्यांनी तिला आपल्याकडे पाठवलं आहे ना. मग आपण असं कसं करायचं, मी काय म्हणतो राहू देत ना तिला इथे, आणि त्याशिवाय ती माझी कलिगसुद्धा आहे. मग बाळजाबाई म्हणतात ठीक आहे राहू दे. त्याबरोबर आता जयकांत हा लगेचच गणपतच्या कानात बोलतो, अहो पप्पा नेमकं इकडं सुरू काय नाही, म्हणजे काकीसाहेबांनी एवढ्या अतिप्रचंड येगानं परवानगी दिली, आपल्याला सगळं कसं कळणार आहे. त्याबरोबर आता लगेचच गणपत त्याला सांगत असतो की जयकांत शेठ थांबा जरा, कळणार आपल्याला सगळं कळणार, ते बी सिस्टमॅटिकली, तुम्ही जरा दम धरा, कळलं का. त्याबरोबर मग जयकांत गप्प बसतो. त्याबरोबर बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत मी हिला आपल्या घरामध्ये राहण्याची परवानगी तर देते, पण या पोरीमुळं आपल्या घराचं नाव बदनाम होणार नाही याची जिम्मेदारी तुझी. दुष्यंत म्हणतो ठीक आहे. आणि मग त्यानंतर आता बाळजाबाई ह्या डॉक्टर साहेबांना बाहेर येऊन फोन करतात. डॉक्टर साहेब म्हणतात, काय मग बाळजाबाई कशी वाटली आमची ॲक्टिंग. त्यावर बाळजाबाई म्हणतात, वा एक नंबर. त्याबरोबर मग डॉक्टर म्हणतात, आम्हाला इनाम कधी मिळणार. त्याबरोबर बाळजाबाई सांगतात, मिळणार उद्या, तुम्हाला तुमचा इनाम मिळणार. एकदम झाक काम केलं आहे बघा तुम्ही, त्याचं बक्षीस तर तुम्हाला मिळायलाच हवं, काळजी करू नका, तुम्हाला उद्या बक्षीस मिळून जाईल. त्यानंतर मग बाळजाबाई आता असं म्हटल्यावर डॉक्टर साहेब हे फोन कट करतात. आता बाळजाबाई ह्या खरं तर खूप खुश असतात, कारण सगळं अगदी त्यांच्या मनाप्रमाणे घडत चाललेलं असतं. तर दुसरीकडे बिचारी कृष्णा मात्र खूप दुःखी असते आणि आता ती रडत असते. ती म्हणत असते, पूजे अगं काय गं हे समज, कशापायी करून घेतलंस हे समज, काय गरज होती हे समज तुला करायची. नाही मला माहिती आहे तू मला भन मानत नाही, तुला मी आवडत नाही, पर एक डाव मनातला समजा राग बाजूला ठेवायचा होतास की गं, आणि एक डाव माझ्याशी बोलायचं होतंस, तुझ्या मनात काय सुरू आहे ते समज मला सांगायचं होतंस की गं पूजे. हां का नाही सांगितलंस मला, तो कोण माणूस आहे ज्यामुळं तुझ्यावर ही वेळ ओढावली ते तरी सांगायचं होतंस. दुष्यंत मनात म्हणत असतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी कृष्णा, तुझ्या बहिणीच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे, पण हे कसं सांगू तुला. त्यावर कृष्णा इकडे म्हणत असते, पूजे पर तू काळजी करू नका, मी हा इथं, म्या तुला काय बी नाही होऊ द्यायची, म्या तुला बरी केल्याशिवाय बसणार नाही गप्पी. आणि हे बघ इथं तुझं दाजी दुष्यंत सरकार बी आहेत, हां ते बी तुला काय बी होऊ द्यायचे नाही पूजे. आम्ही दोघं आहोत नवं इथं तुझ्याबरोबर, तुला काहीच होऊ देणार नाही. आम्ही दोघं तुला बरं करू पूजे. हां आणि तू आता आराम कर, तू कसलीच काळजी करू नकस, हे घर तुझंच आहे असं समज. दुष्यंत मनात म्हणत असतो, कृष्णा खरंच तुझ्या बहिणीच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे, माझ्यामुळे आज खरं तर ही वेळ आली आहे तिच्यावर, पण कसं सांगू हे तुला, काय करू. दुष्यंतच्या डोळ्यातही आता अश्रू दाटून आलेले असतात. तर कृष्णा रडत असते. ती म्हणत असते, तू काळजी करू नका, तुला लवकर बरी होशील, कारण तुला बरं केल्या बगर आम्ही दोघं गप्प बसणारच नाही ना. हां आणि तुला माहिती आहे ना, तुझं दाजी तुझ्यासाठी मोठे 101 डॉक्टर उभे करताल, पण तुला बरं करताल. आता तू आराम कर, मी आलो काय. हाय मी इथंच आहे. हां आणि मग एवढं बोलून कृष्णा तिकडनं जाते. आता कृष्णाच्या मागोमाग दुष्यंतसुद्धा पूजाच्या खोलीतनं बाहेर पडतो. आता ते दोघं तिकडनं गेल्यावर पूजा ही लगेचच उठते आणि म्हणत असते, फायनली आली आहे मी डीच्या घरात. बापरे किती ते नाटक करावं लागलं, बट इट्स ओके, शेवटी डीच्या घरात जर यायचं होतं तर एवढं तर करावं लागणारच होतं. असो आता डीच्या घरात तर आली आहे, पण आता लवकरच मला डीच्या मनातसुद्धा शिरायचं आहे. डीच्या मनात शिरण्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आणि ते सगळं मी करणार. डी आज तू स्वतःहून मला तुझ्या घरी आणलंयस, आता बघ पुढे सगळं कसं मला हवं तसं घडतं आहे. फायनली मी तुझ्या घरात आली आहे. आता तुझ्या घरातून तुझ्या मनात शिरायला मला असा कितीसा वेळ लागणार आहे. आता लवकरच डी पुन्हा फक्त माझा आणि माझाच असणार, माझ्याशिवाय कोणाचाच नाही. तर इकडे आता कृष्णा ही नाराज बसलेली असते. ही गोष्ट दुष्यंत बघतो. दुष्यंत विचार करत असतो की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, पूजाच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. कृष्णाला सांगून टाकू का, तिच्या मनातलं दुःख कमी होऊन जाईल. मग
आता दुष्यंत विचार करत असतो की काय करता येईल, सांगायचं का कृष्णाला खरं. तर कृष्णा मात्र पूजाच्या विचारात, पूजाच्या काळजीत बसलेली असते. इतक्यात दुष्यंत कृष्णाजवळ येतो. आता दुष्यंत येतो आणि कृष्णाच्या शेजारी बसतो. आता दुष्यंत येऊन शेजारी बसतो. तर आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, पूजा बरी होईल ना आपली. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो होईल ना. आणि मग तो आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता दुष्यंतने आय एम सॉरी म्हटल्याबरोबर कृष्णा लगेचच दुष्यंतला म्हणते, सॉरी. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो खरंच मनापासून खूप खूप सॉरी कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही कशापायी सॉरी म्हणायला दुष्यंत सरकार, उलट मॅच तुमचे आभार मानायला पाहिजे. अहो तुम्ही कुठला बी मागचा पुढचा विचार न करता माझ्या पूजीसाठी एवढे पुढं धावून गेलात. तुमच्यामुळं आज माझ्या पूजीचा जीव वाचलाय. मग तुम्ही सारी कशापायी म्हणताय. उलट आज तुमचेच माझ्यावरती लई लई उपकार झालेत बघा. म्या कवा बी नाही विसरणार तुमचे हे उपकार. आणि म्या आयुष्यभर ऋणी राहीन दुष्यंत सरकार तुमची. खरंच आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं का नाही, ती लई मोठी गोष्ट आहे. बाळजाबाईसने तुम्ही सांगितलं म्हणून बाळजाबाईने पूजेला आपल्या घरात राहण्याची परवानगी बी दिली. म्हणून म्या तुमचे उपकार कवा बी नाही विसरणार खरंच. त्यावर आता कृष्णा दुष्यंतसमोर हात जोडते आणि म्हणत असते, आयुष्यभर ऋणी राहीन म्या तुमची खरंच. आता पूजा हिच्याबद्दल कृष्णाला किती काळजी वाटते काय हे सगळं दुष्यंत स्वतःच्या डोळ्याने बघत असतो. दुष्यंतला कळत नसतं की आता करू तर करू काय. मग आता लगेच दुष्यंत हा म्हणतो, बरं आता झोपून घेऊया आपण. त्यावर कृष्णा त्या दोघांच्या मध्ये उशा लावू लागते. त्यावर दुष्यंत त्या उशा काढतो आणि बाजूला ठेवतो. मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण झोपून घेतात. आता मनातल्या मनात दुष्यंत म्हणत असतो, कळत नाही आहे मला मी काय करू. एका बाजूला पूजा, जी माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करते, जिने माझ्या प्रेमाखातर स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही, स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या बाजूला ही कृष्णा, जी माझ्यावर एवढा डोळेझाकपणे विश्वास ठेवते. काय करू मी, कोणाचं मन बघू, काहीच समजत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णासुद्धा विचार करत असते, खरंच दुष्यंत सरकार, आज तुम्ही माझं मन जिंकलं. आज माझ्या मनातला तुमच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला. आज तुम्ही जावयाचं कर्तव्य अगदी झाक पार पाडलं. तर दुसरीकडे दुष्यंत हा विचार करत असतो, काहीच सुचत नाही आहे. एका बाजूला नितळ प्रेम करणारी पूजा आणि दुसऱ्या बाजूला माझ्यावर डोळे झाकपणे विश्वास ठेवणारी कृष्णा. कृष्णा, तू खूप निर्मळ मनाची आहेस, पण मी काय करू खरंच मला कळत नाही आहे. ठरवलं होतं नवरा म्हणून तुझे सगळे हक्क, तुझे सगळे अधिकार आता तुला देईन म्हणून, पण आता कसं शक्य आहे, काय करू. तर दुसरीकडे आता पूजा ही झोपेतनं उठलेली असते आणि आता ती विचार करत असते, उठले भाई, आता भूक लागली आहे खूप. हे आजाराचं नाटक मला अजून किती दिवस करावं लागणार आहे काय माहिती. हे वेडं बनून बनून मला आता कंटाळा यायला लागलं आहे. बोरही होतं आता या खोलीत, काही खायलाही नाही आहे. काय करू. अरे वा, मस्त फ्रूट्स, तर फ्रूट्स काहीतरी मिळालं. तर इकडे जयकांत हा पूजाच्या खोलीबाहेर चाललेला असतो आणि तो म्हणत असतो, ह्या कृष्णेपेक्षा तिची भन तर आणखीन जास्त सरस निघाली. उलट म्हणायला गेलं तर ही तर अगदी अप्सराच आहे स्वर्गातली. मग आता अप्सरा हाय तर अप्सराबरोबर जरा बोलायला बी हवंच की. विचारतो अप्सराला, येत आहे का आमच्या आयुष्यात म्हणून. त्याबरोबर इथे आता पूजा पाणी पिते आणि फ्रूट्स खाण्यासाठी आता ती फ्रूट्स हातामध्ये घेते आणि मग आता ती ते फ्रूट चावते आणि तिच्या लक्षात येतं की ते कच्चं आहे. पूजा ते फ्रूट फेकते आणि म्हणत असते, अरे यार, कोणी असे कच्चे फ्रूट ठेवतं का कधी रूममध्ये, काय यार ही माणसं पण ना, शी. आणि मग आता पूजा ही लगेचच म्हणायला लागते की काय करू मला कळत नाही आहे. आता इथे या बाळजाबाईंना कळायला नको होतं का की मी खरोखर आजारी नाही आहे, मी फक्त आजारी असण्याचं नाटक करते, त्यामुळे मला खायला प्यायला लागेल ते यांनी आधीच सगळं अरेंज करायला नको का. या कशा काय विसरू शकतात की मी आजारी नाही आहे, धडधाकट आहे म्हणून. ओफो, जाऊ दे. पण इथे आता डीला मला जिंकायला फार वेळ उरलेला नाही आहे. मी आता लवकरात लवकर काहीही करून डीला माझ्या आयुष्यात परत आणणारच. कृष्णा, मी आली आता तुझ्या संसाराला सुरुंग लावायला, असं आता पूजा तिथे बेडवरती बसून म्हणत असते. ती म्हणत असते, फायनली आता मी तुझ्या घरात तर आली आहे. डी इतक्यात तिला दिसतं खिडकीत कोणाची तरी सावली पडते.
तर तोपर्यंत आता जयकांत हा दरवाजापाशी आलेला असतो. आता जयकांत अलगद दरवाजा उघडतो आणि तो आता थेट पूजाच्या रूममध्ये येतो. आणि मग आता पूजाच्या रूममध्ये येऊन तो आता पूजाला बघतो आणि तो आता आणखीनच जास्त पूजावर फिदा झालेला असतो, कारण पूजा खूप छान दिसत असते. मग आता तो लगेचच पूजाच्या डोक्यावरनं तिच्या केसांवरनं हात फिरवायला लागतो. त्याबरोबर पूजा लगेचच आता जागी होते, म्हणजे जागं होण्याचं नाटक करते आणि मोठ्याने ओरडते, फ्रेंड 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 हेल्प हेल्प हेल्प, फ्रेंड बघ इथे कोण आलं फ्रेंड. आता जयकांत तिला अडवण्याचा प्रयत्न करतो, पण पूजा काही थांबत नाही. पूजा तिकडनं पळत निघते आणि सरळ जायला लागते. त्याबरोबर मग आता इथे जयकांत हा पूजा खोलीतनं बाहेर पडल्यावर खोलीत सगळं व्यवस्थित करून ठेवू लागतो. तर पूजा इकडे दुष्यंतच्या खोलीबाहेर येते आणि ती मोठमोठ्याने ओरडायला लागते, फ्रेंड 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 हेल्प हेल्प. त्याबरोबर दुष्यंत आणि कृष्णा जागे होतात. दुष्यंत जाऊन आता दरवाजा उघडतो, तर कृष्णा बेडवरती बसलेली असते. दुष्यंत जाऊन दरवाजा उघडतो, त्याबरोबर आता पूजा बरोबर संधी साधते आणि आता ती दुष्यंतला मिठी मारते. आता पूजाने दुष्यंतला मिठी मारलेली असते, तर दुष्यंत हा तिला स्वतःच्या शरीरापासून लांब करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो. पण पूजासुद्धा तितकीच हट्टी आणि चिकट असते. पूजा काही दुष्यंतला सोडायला तयार नसते. उलट ती दुष्यंतला आणखीन जास्त घट्ट मिठी मारते आणि ती आता दुष्यंतला म्हणत असते, फ्रेंड फ्रेंड मला भीती वाटते फ्रेंड. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो 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 कळलं कळलं, पण तू मला प्लीज सोडशील का? ये इथे ये, आतमध्ये ये आणि बस. तर इकडे जयकांत हा आवराआवर करत असतो. लॅम्प वगैरे जे काही पडलेलं असतं तो ते सगळं व्यवस्थित लावतो, चादर वगैरे सरळ करतो, जेणेकरून पूजालाच भास झाला असं सगळ्या लोकांना वाटावं. तर पूजा आता दुष्यंतचा हात घट्ट पकडते आणि म्हणत असते, फ्रेंड फ्रेंड मला खूप भीती वाटते फ्रेंड, तू जाऊ नकोस मला सोडून, फ्रेंड थांब ना, माझ्याजवळ थांब. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो हिला व्हायला काय लागले, पूजे तू एक काम कर, तू हे घे पाणी पी पाणी पी पाणी पी, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावर मग दुष्यंतसुद्धा म्हणतो, हो थोडं पाणी पी ना, म्हणजे तुला बरं वाटेल, पाणी घे. आणि मग आता पूजाला पाणी दिलं जातं. पूजा पाणी पिते, तर दुष्यंत तिला म्हणत असतो, हे बघ तू ना एक काम कर, तू जा आणि तुझ्या रूममध्ये झोप, तुला ना आरामाची गरज आहे आणि त्यामुळे तुला हा सगळा त्रास होतोय, तू जरा आराम कर, आराम केलास की नाही की तुला स्वतःहूनच बरं वाटू लागेल. कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? तू आराम कर, जा आराम कर, थोडा वेळ आराम कर. आराम केलास की आपोआप तू व्यवस्थित होशील, तुला एकदम ठणठणीत वाटेल, पण आराम करावा लागेल, जा जा. त्याबरोबर पूजा म्हणते, नाही मी कुठे नाही जाणार फ्रेंड, मला इथेच राहायचं आहे, तुझ्याबरोबर थांबायचं आहे, मला खूप भीती वाटते, मी कोणालाच ओळखत नाही आहे ना, त्यामुळे मला नाही जायचं आहे फ्रेंड कुठेच, उलट तू मला नको ना घालूस, तू पण थांब ना माझ्याजवळ फ्रेंड, प्लीज प्लीज मला भीती वाटते. त्यावर आता पूजा अचानक चक्कर येऊन खाली कोसळण्याचं नाटक करते. त्याबरोबर कृष्णा खूप जास्त ओव्हर पॅनिक करते. कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार हिला काय झालं, पूजे पूजे पूजे. पूजा काही आता उठत नसते. दुष्यंत हा अगदी शांत उभा असतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार असं काय करायला, काहीतरी करा की, डॉक्टर्सनी बोलवा. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा कृष्णा शांत हो. कृष्णा म्हणते, अहो कशी काय शांत हो, पूजे पूजे उठ की पूजे पूजे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा शांत हो, एवढं तिला काहीही झालेलं नाही आहे, डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं आहे की मध्ये मध्ये तिला ही अशी चक्कर येणार आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो मग ते वरटताय कशाला माझ्यावरती, मला शांतपणे सांगा की. दुष्यंत म्हणतो, अगं मग मी शांतपणेच सांगितलं आहे. कृष्णा म्हणते, बरं बरं ते समजा जाऊ द्या, तुम्ही आधी जाऊन हे बघा की नक्की खरोखर तिच्या खोलीत कोण आलं आहे का, नाही म्हणजे जर खरोखर तिच्या खोलीत कोण असलं तर ते आपल्याला कळायला हवं ना. जावं जावा जावं, तुम्ही बघा बरं तिच्या खोलीत कोणी आहे का ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो मी बघतो. आणि मग दुष्यंत हा आता तिकडनं पूजाच्या रूमकडे जातो. त्याबरोबर इकडे आता कृष्णा ही पूजाला म्हणत असते, पूजे उठकी, पूजा डोळे उघड की. पण पूजा आता कशाला डोळे उघडते, पूजा अगदी चोख नाटक करत असते. कृष्णाला मात्र बिचाऱ्या पूजाची काळजी वाटत असते, म्हणजे बिचाऱ्या कृष्णाला पूजाची काळजी वाटत असते. पण पूजाला मात्र या गोष्टींनी काहीच फरक पडत नसतो. पूजा छान ड्रामा आणखीन जास्त कसं आपल्याला रंगवता येईल याच गोष्टींच्या मागे लागलेली असते. मग आता पूजा हिला कृष्णा म्हणते, ए पूजे ऐक ऐक ऐक, बरं तू इथं झोप, बरं पूजे, अगं पूजे डोळे उघड की पूजे, वर सरक आणि वर सरकून झोप व्यवस्थित पूजे. तोपर्यंत आता
अलगच जयकांत पूजाच्या रूममधनं बाहेर येतो आणि पूजाच्या रूमला आता लॉक लावून तो तिकडनं चाललेला असतो. त्याबरोबर इकडे कृष्णा ही पूजाला वरती सरकून व्यवस्थित झोपवते, तिच्या अंगावर पांघरूण वगैरे घालते आणि मग आता ती तिकडनं तिला म्हणते, पूजे मी आलेच हां, मी बघतो कोण आहे तिकडे ते. आणि मग आता कृष्णासुद्धा तिकडे कोण होतं पूजाच्या खोलीबाहेर हे बघण्यासाठी गेलेली असते. तर दुष्यंत जयकांतला मागून हाक मारतो, जयकांत. तसा जयकांत थांबतो आणि म्हणत असतो, अरे भावा. त्यावर दुष्यंत म्हणतो, तू इथं काय करतोयस? त्यावर जयकांत म्हणतो, अरे मला झोप येत नव्हती म्हणून मी माझ्या खोलीत जागा होतो, तर इतक्यात इकडनं आवाज आला म्हणून मग इकडं बघायला आलो, तर तुझी मेवणी ती पळत तुझ्याच खोलीकडे गेली. त्यावर दुष्यंत म्हणतो, ती म्हणत होती की तिच्या खोलीत कोणीतरी घुसलं होतं म्हणून तेच बघायला आलो होतो. त्याबरोबर मग आता जयकांत म्हणतो, अरे नाही भावा, म्या इथं आलो तेव्हा इथं कोणी बी नव्हतं. म्या बी इथं बघितलं की, कारण त्या वरडत गेल्या ना पण इथं कोणीच नव्हतं. पण बाकी काय बी बोल भावा, पर तुझी मेवणी एकदम भारी आहे, एकदम लय भारी. त्यावर दुष्यंत म्हणतो, मग त्याचं काय? त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, नाही रे त्याचं असं काही नाही, म्हणजे गावाकडं अशी पाखरं बघायला भेटत नाही ना म्हणून बोलायलोय. त्यावर दुष्यंत म्हणतो, जयकांत अरे काय भाषा आहे तुझी, भाषा जरा नीट वापर, व्यवस्थित बोल काहीतरी तिच्याबद्दल. त्याबरोबर जयकांत म्हणतो, अरे भावा तू तर नाराज झाला, बरं सॉरी आपली चूक आहे बस का. पर भावा तू लई नशीबवान आहे बरं, नाही म्हणजे सगळ्या भारी पोरी एकाएकी सवतावून तुझ्याच खोलीकडे येतात अर्ध्या रात्री, तसं आमच्या खोलीकडं कोण बी फिरकत नाही काय. त्याबरोबर दुष्यंत जयकांतला म्हणतो, जयकांत. तसा जयकांत म्हणतो, बरं चल आता मी निघतो. नाही काय आमचा ग्लास जरा वाट बघतोय ना आमची, आम्ही बघतो जरा ग्लासाकडं, ग्लास मारतो, तू काळजी घे मेवणी साहेबांची काय. बरं चल येतो काय भावा मॅम. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, तिच्या खोलीत कोण गेलं असेल? त्यावर जयकांत म्हणतो, अरे कशाला कोण गेला असेल, त्यांना भात झाला असेल, नाहीतर वाईट सपान बिपान काहीतरी बघितलं असेल आणि तवा त्या घाबरल्या असतील आणि डचकून तुझ्या खोलीकडे आल्या असतील, इतकंच. मला तर काय वाटत नाही कोण त्यांच्या खोलीत गेलं बिलं असेल असं. त्यावर मग दुष्यंतला जयकांतचं म्हणणं पटतं. जयकांत आता म्हणतो, बरं चल आता मी निघतो, कारण खरोखर माझा गलास वाट बघायला नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो ये तू. मग जयकांत हा ताबडतोब तिकडनं निघायला लागतो. आता खरं तर हे सगळं जयकांतनेच केलेलं असतं, पण जयकांत दाखवत असं असतो की जणू काही त्याला काही कळलंच नाही आहे, काही माहीतच नाही आहे त्याला. तर इकडे पूजा आता जागी झालेली असते, जागी कसली, उठून बसलेली असते आणि आता ती म्हणत असते, वा काय हुशार आहे मी, म्हणजे पहिल्या दिवशी घरात घुसले आणि त्याच दिवशी डीच्या खोलीतसुद्धा. ग्रेट, इट्स रिअली टू ग्रेट. आता डी बघच, तुझ्या या खोलीतनं तुझ्या मनात शिरायला मला काही फार असा वेगळा वेळ लागणार नाही आहे. आता एकदा का मी तुझ्या मनात शिरले की मग त्यानंतर आता हे घर, हे सगळं माझंच होणार आहे, ही रूम माझीच होणार आहे. आता ह्या रूममधनं तुझ्या मनात शिरायला मला काही फार असा वेगळा वेळ लागणारा नाही आहे. असो बघूया आता सगळं कसं आणि कधी होतं आहे ते, पण मला तर खूप भारी वाटते, खूप भारी. शेवटी डीची माझी रूम मला मिळाली. आता कृष्णा बघ, मी तुझ्या संसाराशी कशी वाट लावते ते. तुला खूप हौस होती ना संसार करायची, पण आता तसं काहीही घडणार नाही आहे, कारण आता मी आली आहे ना, मी परत आली आहे कृष्णा डीच्या आयुष्यात, माझ्या डीच्या आयुष्यात मी आली आहे. त्यामुळे आता मी आणि डी आम्हीच एकत्र असणार, तू फक्त बघत राहशील. त्याबरोबर आता इकडे नंतर दुष्यंत हा पूजाला उठवत असतो. तर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही हे काय करायला आहे? दुष्यंत म्हणतो, काय करतोय म्हणजे तिला उठवतोय, तिला गेस्ट रूममध्ये पाठवतोय झोपायला. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं काय करायला दुष्यंत सरकार, झोपू द्या की तिला, हवं तर ही माझी जिथं आहे असं समजा आणि आजची रात्र पूजीला इथंच झोपू द्या, राहू द्या की तिला इथं. त्यानंतर जयकांत हा आता बाळजाबाईंकडे गेलेला असतो आणि तो आता बाळजाबाईंना सांगत असतो, अहो काकीसाहेब तिकडं काय चाललंय? नाही म्हणजे ती भावाच्या आपल्या मेवणी आल्या, ती काहीतरी चित्रच वागायला लागल्या, म्हणजे ती आता मगाशी भावड्याच्या खोलीकडे धावत जाताना मी पाहिली, काय चाललंय काय समजत. तर आता बाळजाबाई शांत बसलेल्या असतात, त्या जयकांतला असं दाखवत असतात की जणू काही त्यांना माहीतच नाही आहे आणि त्या खूप मोठ्या गहन विचारात हे ऐकून गेल्या आहेत. तर आता लगेचच इकडे दुसऱ्या दिवशी
पूजा ही उठलेली असते आणि ती जोरजोरात ओरडत असते, फ्रेंड फ्रेंड फ्रेंड. त्यावर कृष्णा तिला म्हणते, ए पूजा ऐक ऐक, दाजी येत्याल पण तू जरा शांत होशील का. त्याबरोबर त्या ठिकाणी दुष्यंत येतो. पूजा दुष्यंतला मिठी मारते आणि म्हणत असते, फ्रेंड बघ नाही काय करते, फ्रेंड बघ. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय झालं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मला काहीच कळना झालं, ही कधी बरी होणार. अहो आत्ता मला बिलगून चांगली हसत होती, बोलत होती माझ्याबरोबर आणि अचानक ही अशी ओरडायला लागली. मला तर काही कळना झालंय, पूजी कधी बरी होणार हो आपली. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, होईल, तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर कृष्णा म्हणते, होय. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद